गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 13. जालंधराचे शाबरी कवित्व. श्री गणेशाय नमः. जालंधर नाथाची शक्ती पाहून हरिहर थक्क झाले होते. ज्यांनी राक्षसांनाही जुमानले नाही त्या महान प्रतापी देवांना त्याने धडा शिकवला म्हणून त्यांनी नाथाचे खूप कौतुक केले. त्यानंतर भगवान शंकर नाथास म्हणाले, जालंधरा, आता तू नाग अश्वत्थापाशी जा. तेथे यज्ञ करून शाबरी विद्येवरील कवित्वासाठी दैवतांकडून इष्टवर मागून घे. कलियुगातील पुढील काळात वेदविद्या, अस्त्रविद्या, मंत्रविद्या यांचा प्रभाव पडणार नाही. अशावेळी लोकांना तरुण जाण्यासाठी काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील. यातून मार्ग असावा म्हणून तू कवित्व सिद्ध करून ठेव. ही शाबरी विद्या कानिफास शिकव. तो काहीसा दांभिक वृत्तीचा असला तरी लोकांना उपयोगी पडण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल. तो हजारो शिष्य मिळविल आणि जगात आपली कीर्ती प्रस्थापित करील. पुढील भविष्य जाणून तुम्ही नवनाथांनी वेदविद्येच्या योगाने होणारी समस्त कार्ये करण्यास सक्षम असे शतकोटी मंत्र तयार करावयाचे आहेत. मच्छिंद्रनाथाने यापूर्वीच 33,95,00,000 मंत्र तयार केले आहेत. आता गोरक्षाने 12,09,00,000, चरपटीने 9,07,00,000, भर्तरीने 7,04,00,000, रेवणाने 2,03,00,000, वटसिद्धाने 1,01,00,000, मीननाथाने 1,05,00,000 आणि तू 34,12,00,000 व कानिफाने 6,08,00,000 इतकी मंत्रनिर्मिती करावयाची आहे. प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही हे कार्य करीत आलेलेच आहात. तेव्हा आळस झटकून कार्यास लागा. पुढे यांच्या प्रसार प्रचाराचे कार्यही आहेच. भगवानांचे बोलणे ऐकून नाथाने त्यांचे म्हणणे मान्य केले. त्यामुळे संतुष्ट झालेले हरिहर त्याला अनेक आशीर्वाद देऊन आपापल्या स्थानी गेले. त्यानंतर आदिनाथांनी सोपविलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जालंधर व कानिफ यांनी 12 वर्षे बद्रिकाश्रमी राहून आणि अथक परिश्रम करून दोघांच्या मिळून 40,20,00,000 कविता, काव्यमंत्र रचल्या. मग मार्तंड पर्वतावरील नाग अश्वत्थाला सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून त्यावरील सर्व दैवते सर्व काव्यमंत्रांना प्रसन्न व अनुकूल करून घेतली. कार्यसिद्धी करून ते उभयता गुरुशिष्य बद्रिकाश्रमास परतले. तेथे एका सुमुहूर्तावर जालंधराने आदिनाथांच्या साक्षीने कानिफास तपश्चर्येस बसविले आणि तीर्थयात्रेस निघाला. मैनावतीस उपदेश. जालंधरनाथ अनेक देशात गेला. तेथील अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना त्याचा एक परिपाठ असे. तो रानातून गवत कापून त्याचा भारा डोक्यावर घेऊन मगच गावात शिरे. जालंधर हा अग्नीचा पुत्र व वायूचा नातू असल्याने आपल्या नातवाला गवताच्या भाऱ्याचे ओझे होऊ नये म्हणून पितामह वायू तो भारा वरचेवर आपल्याकडेच घेत असे. त्यामुळे चालताना तो भारा नाथाच्या डोक्यावर अधांतरी तरंगताना दिसे. गावातून जाताना जालंधर ते गवत गाईगुरांना खाऊ घालत असे. याप्रमाणे भ्रमंती करीत जालंधर गौड बंगाल देशातील हेलापट्टणास गेला. तेथील वास्तव्यात तो नित्य नेमाने रानातून गवत कापून आणायचा आणि गुराढोरांना खाऊ घालायचा. तो भारा अधांतरी तरंगताना पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटत असे. कोणी सिद्ध पुरुष आहे असे वाटून ते त्याला नमस्कार करण्यासाठी धावायचे. तेव्हा जनसंपर्क टाळण्यासाठी तो त्यांना घालवून द्यायचा आणि गल्लीबोळात भिक्षा मागून कुठेतरी दुर्लक्षित गलिच्छ जागी राहायचा. अशा प्रकारे आपली विद्या व योग सामर्थ्य यांचा कोणालाही प्रत्यय येणार नाही याची काळजी घ्यायचा. त्यावेळी हेलापट्टणावर त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद राज्य करीत होता. तो सौंदर्य, धर्म, औदार्य, न्याय, विजय, प्रताप आणि सद्गुण या बाबतीत अत्यंत प्रसिद्ध होता. अशा या बलाढ्य राजाला 1600 बायका होत्या. त्याची आई मैनावती ही मोठी साध्वी स्त्री होती.
गोपीचंदाचे पितृछत्र हरपले असल्याने तो आपल्या आईला खूप मान देत असे. तिला काही कमी पडणार नाही ना याची काळजी घेत असे. एके दिवशी मैनावती आपल्या प्रासादाच्या माडीतून नगर शोभा पाहत असताना तिचे लक्ष हमरस्त्यावरून जाणाऱ्या जालंधराकडे गेले. त्याची अग्नीसारखी उज्ज्वल कांती, मुखावरील तपत तेज व डोक्यावरील अधांतरी जाणारा भारा पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले. हा कोणीतरी स्वर्गीय महात्मा असून याला शरण गेल्यास आपल्या जन्माचे सार्थक होईल असे तिला वाटू लागले. म्हणून तिने आपल्या विश्वासातल्या एका हुशार दासीला जालंधराच्या मागावर धाडले आणि तो जती कोण, कुठला, कोठे राहतो, काय करतो ही सर्व माहिती काढून आणण्यास सांगितली. राजमातेच्या आज्ञेवरून ती दासी गुप्तपणे प्रासादाबाहेर पडली आणि जालंधराचा पाठलाग करू लागली. तो जती आपल्याच तंद्रीत चालत, गुराढोरांना गवत खाऊ घालत, गल्लीबोळातून भिक्षा मागत सहजगत्या हिंडत होता. तिने सांजेच्या वेळेला सांदी कोपऱ्यातील उकिरड्याजवळची निवांत जागा पाहून तो तेथेच राहिला. दासीने तेथील खाणाखुणा नीट लक्षात ठेवल्या आणि त्वरेने मैनावतीकडे येऊन तिला त्या जतीचा सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून मैनावती म्हणाली, तू फार चांगले काम केलेस. आता थोडी उसंत घे. रात्री सर्वत्र सामसूम झाली की आपण दोघी गुपचूप त्याच्या दर्शनास जाऊ. मग ते बोलणे तिथेच थांबले. मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःबरोबर काही फळे व मिष्टान्ने घेऊन त्या दोघी राजवाड्याबाहेर पडल्या. बाहेर निघताना त्यांनी स्वतःभोवती कांबळी ओढून घेतली होती. ही गोष्ट गुप्त राहावी म्हणून त्या दासीने रात्रपाळी करणाऱ्या पहारेकऱ्यांना आधीच वश करून ठेवले होते. राजप्रासादातून बाहेर पडून त्या दोघी जालंधर होता तेथे गेल्या आणि त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. मैनावती म्हणाली, महाराज, गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात भवसागरातून तारून नेणाऱ्या एखाद्या सत्पुरुषाने आपल्याला उपदेश द्यावा अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे. तरी आपण उदार अंतःकरणाने माझ्यावर कृपा करून मला उपदेश द्या आणि या संसारातील त्रिविध तापांचा भयंकर अग्नी विझवून टाका. त्यावेळी तिचा भक्तिभाव पाहून जालंधरास प्रेमाचे भरते आले होते. पण तरीही तिला सहजासहजी दाद लागू द्यायची नाही, आधी तिचा निग्रह पाहायचा असे ठरवून तो वेड्यासारखा वागू लागला. दात ओठ खाऊन तोंडाने भयंकर शिव्या देत तिला दगड मारू लागला. पण मैनावतीने आपले धैर्य जराही ढळू दिले नाही. तिने तो मारा सहन केला. ते पाहून आधीच दयाळू असलेल्या नाथाचे मन कळवळले. रुद्रावेश टाकून त्याने विचारले, बाई, तू कोण, कोठे राहतेस? कोणाचाही उपद्रव नको म्हणून मी या घाणेरड्या जागी पिशाच वृत्तीने राहत असताना मला कशासाठी त्रास देत आहेस? मैनावती म्हणाली, महाराज, मी त्रिलोचनाची पत्नी व या देशाचा राजा गोपीचंद याची आई आहे. माझे नाव मैनावती. पतीच्या मृत्यूनंतर या जन्ममरणरूपी जगरहाटीतून कसे सुटता येईल या एकाच चिंतेने मला ग्रासले आहे. तरी त्यातून सुटकेचा काही मार्ग दाखवा. मी आपणास शरण आले आहे. माझ्यावर कृपा करा. जालंधर म्हणाला, बाई, तू आलीस तशीच परत जा. ज्या हेतूने तू येथे आली आहेस तो पुरविण्याच्या दृष्टीने मी तुला काहीच मदत करू शकत नाही. तुझ्यासारख्या घरंदाज स्त्रीने अशा अपरात्री येथे येणे कदापि योग्य नाही. ही गोष्ट लोकांना कळली तर तुझी मोठीच दुष्कीर्ती होईल आणि तुझ्या मुलाला कळली तर मोठाच अनर्थ होईल. म्हणून तू येथून निघून जा व पुन्हा येण्याचे धाडस करू नको. त्यावेळी पहाट होत आली होती. हे पाहून नाथाला नमस्कार करून ती मोठ्या नाखुशीनेच प्रासादात परतली. मैनावतीचा तो दिवस बेचैनीतच गेला. स्वस्थता अशी वाटलीच नाही. रात्रीच्या नीरव शांततेत दासीला बरोबर घेऊन ती पुन्हा जालंधराकडे गेली. त्याच्या दर्शनाने तिला फार प्रसन्न वाटले. अंतःकरणातील सर्व खळबळ नाहीशी होऊन विलक्षण शांती अनुभवास आली. तिने नाथाला नमस्कार केला आणि समवेत आणलेले पदार्थ त्याला अर्पण करून त्याच्यासमोर उभी राहिली. नाथाने तिच्याकडे पाहिले पण तो काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने येथे नुसते उभे राहण्यापेक्षा आपण याची काही सेवा करावी असा विचार करून ती त्याचे पाय चेपीत बसली. पहाटेच्या सुमारास मैनावती आपल्या प्रासादात परतली. पण त्यानंतर
रोज रात्री नाथापाशी जाऊन त्याची सेवा करण्याचा नित्यक्रम तिने चालू ठेवला. वृद्धावस्था जवळ आलेली मैनावती ही तीव्र मुमुक्षू व लोकोत्तर धैर्याची स्त्री होती. तिने 6 महिन्यांपर्यंत नाथाची भक्तिभावे सेवा केली, पण तरीही त्याने तिला कोणतेही ज्ञान दिले नाही. मैनावतीच्या निस्सीम सेवाभक्तीने नाथाचे अंतःकरण प्रसन्न झालेले असले तरी त्याने तिला तसे कधीच भासवले नाही. एकदा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्या रात्री ती नित्याप्रमाणे सेवा करण्यास आली असता नाथाला भूमीवर डोके ठेवून गाढ झोपलेला पाहून तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. तेव्हा नाथाने एक मायावी भुंगा निर्माण केला. तो तिच्या मांडीखाली शिरला आणि त्याने तिची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. मैनावतीला ते दुःख सहन होईना. जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागले. तिने ती भयंकर पीडा मोठ्या धैर्याने सहन केली, पण आपल्या सद्गुरूची झोपमोड होऊ नये म्हणून आपली मांडी जराही हलू दिली नाही. भुंग्याने तिची मांडी फोडून छिद्र पाडले आणि जालंधराच्या मानेस डसला. त्याच्या दंशाने नाथास जाग आली. क्षणार्धात त्याचे मैनावतीकडे लक्ष गेले. तिची अवस्था पाहताच त्याचे मन द्रवले. त्याने आपुलकीने तिचे मुख कुरवाळले. तेव्हा मैनावतीला रडू आवरता येईना. तिने त्याच्या चरणांना मिठी मारली. मैनावतीची श्रद्धा, भक्ती, प्रेम, निष्ठा, धैर्य आणि शरणता पाहून प्रसन्न झालेल्या त्या मोक्षदानी नाथाने तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिला अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन प्राप्त करून देणारी योग दीक्षा दिली. नाथाच्या पवित्र वाणीतून प्रकटलेली ती दिव्य मंत्राक्षरे कानी पडताच मैनावतीला अद्वैताचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली. जालंधराच्या कृपेने ती पुन्हा भानावर आली. तिने कृतज्ञतेने नाथाला वंदन केले. श्रीरामांनी विभीषणाला चिरंजीव केले तसेच नाथाने आपल्याला ब्रह्मपरायण करून आपला उद्धार केला याचा तिला खूप आनंद झाला होता. पण तो फार काळ टिकला नाही. आपल्याप्रमाणे आपल्या पुत्रालाही चिरंजीव पद प्राप्त व्हावे असा मोह तिच्या मनात उत्पन्न झाला. अध्याय 13 समाप्त.